गोंदियामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान्याचे चुकारे थकीत तर 2 महिन्यांपासून चुकारे अडल्याने शेतकरी अडचणीत। तात्काळ शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंगरुळपीर या ठिकाणी आता गेल्या 4 महिन्यांपासून बागायतदार फळबाग मस्टरच्या लाभापासून वंचित, तर आता राष्ट्रीय कृषी रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणार होता हा लाभ। वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नंदुरबारमधल्या भरड धान्य केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी 10 केंद्रांना मंजुरी, मात्र अवघ्या 200 शेतकऱ्यांची नोंदणी। शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना अधिक पसंती। गोंदियामध्ये तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा धोका वाढला, तर हेलिकोप्रा आणि पिसारी पतंग शिवाय शेंग माशीचा प्रादुर्भाव वाढला। शेतकऱ्यांमध्ये चिंता। पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाणी टंचाईचा धोका ओळखून प्रशासनाची खबरदारी। जिल्ह्यातील 230 गावांसाठी पाणी टंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार। आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवला। जळगावच्या पाचोरा या तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती। वन विभागाकडून तातडीने परिसराची पाहणी, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। गुन्हेगार हत्यारांसह मटका चालवणाऱ्यांना भाजपकडून उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांचा आरोप, खोटे ठरल्यास आमदारकीचा राजीनामा देतो। आमदार नितीन देशमुख यांचे भर सभेत भाजपला आव्हान। लातूर पालिका निवडणुकीत पुन्हा उजनीच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित। उजनीच्या पाण्यावरून राजकारण केलं जातंय, अमित देशमुखांचा निशाणा। भाजपला लुबाडण्यासाठी लातूर पालिकेची सत्ता हवी आहे, अमित देशमुखांची भाजपवर ही टीका। भाजप गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब करते। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका, तर भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची, प्रणिती शिंदे यांचा हा आरोप। नाशिकमध्ये भाजपकडून आता 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश। भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून ही कारवाई। पुणे शहर काँग्रेसकडून 20 जणांचं निलंबन, पक्षविरोधी काम केल्यानं पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मतदारांना पैसे वाटप करण्याआधी त्यांची यादी देखील व्हायरल। यादीमध्ये नाव असलेल्या एका मतदाराचं स्थानिक नागरिकांनी घरही शोधलं। यादी कुणी बनवली माहित नाही, यादीत असणाऱ्यांची प्रतिक्रिया। उत्तर भारतीय ना बटेगा ना बिकेगा, मुंबईमध्ये लागलेले बॅनर हटवले। मातोश्री शिवसेना भवन आणि साटम यांच्या ऑफिस बाहेर हे बॅनर लागलेले। वाशिम नगर परिषदेत भाजपसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान, तर रिसोड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष भाजपचा असताना उपाध्यक्ष पद देखील महायुतीकडे जाण्याची दाट शक्यता। पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध। पुणे विभागामध्ये 3,10,964 पदवीधर तर 51,979 शिक्षक मतदार। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या कुसेगाव ग्रामपंचायत संपूर्ण बरखास्त। ग्रामपंचायत कार्यालय आणि त्यावरील गाळे अनधिकृत बांधून अष्टविनायक मार्गावरती केलं अतिक्रमण। वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाचे पालन न करता अतिक्रमण केलं, त्यामुळे कारवाई। मुंबई महानगरपालिकेचा प्रचार संपण्यापूर्वी आता शिवडी विधानसभा प्रभाग 206 मतदारसंघातील महिलांचं अनोखं आंदोलन। तांबोळी पत्राचा, भिकू माळीचा, गोपाळबाग, गणेशबाग या ठिकाणच्या महिलांचं गांधीगिरी आंदोलन। आम्ही ज्या जागी राहतोय त्याच जागी घर द्या, आंदोलकांची ही मागणी। डोंबिवली या ठिकाणच्या राड्या प्रकरणी भाजप आक्रमक। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकारी आणि उमेदवारांचा मुकमोर्चाही निघाला। डोंबिवली पूर्वमधील सुनील नगर परिसरामध्ये भाजपचा हा मुकमोर्चा। अंबरनाथमध्ये पालिकेबाहेर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा। उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या सेनेकडून भाजपचा पराभव। भाजपच्या पराभवानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र आमने सामने। नालासोपाऱ्यामध्ये 10 लाखांची रोकड जप्त। दुचाकीमध्ये 10 लाखांची रोकड पाकिटात ठेवलेली आढळली। पेल्हार ब्रिजजवळ रात्री 2:30 वाजता रोकड जप्त। दुचाकीमध्ये रोकड आढळली। या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील केला दाखल। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत निवडणूक आयोगाचं धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आदेश विचारात घेऊन कार्यवाही करण्याच्या केल्या सूचना। वाशिम नगर परिषदेमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या राजू भांदुर्गे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड। भाजपने उपाध्यक्षपदासाठी उमेदवार उभा न केल्यानं ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार बिनविरोध। ठाकरेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत केल्याचीही चर्चा रंगली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 115 सदस्यांच्या सभागृहाचं नूतनीकरण अंतिम टप्प्यात। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभागृह कार्यान्वित होणार। लातूरच्या अहमदपूरमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं निधन। उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि या दरम्यानच हृदयविकाराच्या झटक्यानं झाला मृत्यू।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोमनाथ स्वाभिमान पर्व महोत्सवात परळीमधील पुरोहितांना मान. नरेंद्र मोदी यांनी केलं पुरोहितांना अभिवादन, व्यक्त केली भारतीय धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आत्मीयता. गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 24 तलावांवरती 40वी आशियाई जलपक्षी गणना, तर नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र आणि लगतच्या तलावांवरती 6500 पेक्षा अधिक जलपक्षी. गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ पोलीस शोधात येत असल्याची माहिती मिळताच शेतातून फरार. सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई. गुन्हा दाखल झाल्यापासून सचिन घायवळ झालाय फरार. भंडाऱ्याच्या परसोडी परिसरामध्ये आकाशातून दगडाचे 2 तुकडे पडले. ही धक्कादायक घटना उघडकीस. उल्केचे तुकडे असावेत असा प्राथमिक अंदाज. कोलकात्यावरून वरिष्ठ वैज्ञानिक पथक येणार. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची ही माहिती. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने युवा सप्ताहाचं आयोजन. उपक्रमाअंतर्गत शहरात मॅरेथॉन स्पर्धेत तरुणांचा मोठा सहभाग. वर्ध्यातल्या सुकळीमध्ये बँक ऑफ इंडियाच्या खिडकीची ग्रिल कापली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. चोरीचा प्रयत्न झाल्याची शक्यता अशी पोलिसांची माहिती. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील अक्षता सोहळा उत्साहात संपन्न. सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा प्रमुख विधी मानला जातो. यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांचीही उपस्थिती. अमरावतीमधल्या रेवसामध्ये ब्रह्मचारी महाराजांचा 157वा शपथविधी. पुण्यतिथी महोत्सव, तर यावेळेस ब्रह्मचारी महाराजांची गावातून पालखी काढण्यात आली. महोत्सवाच्या निमित्तानं 50,000पेक्षा अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. वाशिममधल्या तन्हाळाच्या श्री शंभुशेष महाराज संस्थान इथे 52वा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा. महोत्सवानिमित्त पंचक्रोशीसह परिसरातील हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. भंडाऱ्यातल्या कुंभलीमध्ये मकर संक्रांतीनिमित्त उद्यापासून दुर्गाबाई देवीची भव्य यात्रा. प्रशासन आणि ग्रामस्थांकडून जय्यत तयारी. विदर्भातून लाखो भाविकांची लावली हजेरी. पंढरपूरमध्ये आता संक्रांतीच्या सणानिमित्त रुक्मिणी माते सुवासिनी महिलांनी एकत्र येत केली भोगीपूजा. भोगीपूजेनिमित्त रुक्मिणी मातेला पंचामृताचा अभिषेक. भोगीपूजा झाल्यावरती परंपरेनुसार पुरातन असे 24 सुवर्ण अलंकारही केले परिधान. पालघरमध्ये पहिल्या आदिवासी खेलो इंडिया मैदानी स्पर्धेची राज्यस्तरीय निवड चाचणी. पोलीस मैदान परेड ग्राउंडवरती पार पडली ही चाचणी. तर महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचलनाकडून आता या स्पर्धेचं झालेलं आयोजन. नाशिकमधल्या येवला ते गाणगापूर सायकल यात्रेद्वारे जनजागृतीचा संदेश. नायलॉन मांजा विरोधात आणि कायदे जनजागृतीसाठी हा अनोखा उपक्रम. जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था शिवाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून सायकल यात्रेचं आयोजन. वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा. अभियानामध्ये गत 4000 विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन. रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचंही या दरम्यान करण्यात आलं अनावरण. साताऱ्याच्या फलटणमधील जवान विकास गावडेला वीरमरण. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेदरम्यान विकास गावडेला वीरमरण. जवान विकास गावडेवर त्यांच्या मूळ गावी वरडमध्ये अंत्यसंस्कार.